संत वचनांवर दृढ श्रद्धा हवी. भक्ती ही श्रेष्ठ आहे. संत कृपेच्या माध्यमातून जर भक्ती रुजली तर ती सोडायला भक्त तयार होत नाही. गंगा भारतीच्या संदर्भात असाच वृत्तीपालट घडून आला. त्याला नेण्यासाठी त्याची पत्नी व मुलगा दोघेही आले होते. पण त्याने सांगितले की आता मी तुमचा नाही. श्रींनी चापट मारून माझी संसारविषयक धुंदी उतरविली आहे. आता पुन्हा संसाराचा संबंध नको. मी पुन्हा आता परत येत नाही. मी परत गावी गेलो तर रोग पुन्हा उद्भवेल. मी इथेच राहणार. मुलाला ते म्हणाले, तुझ्या आईचा तू सांभाळ कर, तिची सेवा कर. इथे श्री दासगणू महाराजांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली नसती तरच नवल वाटले असते. श्री दासगणू महाराज हे परम विठ्ठल भक्त होते. चटकन त्यांना पुंडलिकाने केलेल्या सेवेचे स्मरण झाले. त्यांनी म्हटले आहे की मातोश्रींची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा. पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यांपुढे. आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो. नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग. पुंडलिकाने आईवडिलांची सेवाच मुख्य व श्रेष्ठ मानली होती. त्या सेवेनेच त्याने आपला जन्म धन्य ठरविला होता. श्री दासगणू महाराजांनी नरजन्म दुर्लभ तो सत्कारणी सेवार्थ लावावा असा एक सहज बोध या प्रसंगाच्या संदर्भाने केला आहे. गंगा भारतीने मुलास व पत्नीस गावी पाठवून दिले आणि तो मात्र शेगावातच राहिला. त्याचा रोग पुरता बरा झाला. नंतर तो श्रींच्या आज्ञेवरून मलकापुरास निघून गेला. श्रींनी त्याची महती अशा अनेकविध कथाप्रसंगातून प्रत्यास आणून दिली आहे. श्रद्धा, सेवा, निष्ठा यासह भक्ताला सन्मार्गावर आणून सोडण्याचे थोर कार्य संत सत्पुरुषांनी केले आहेच. त्याच संत परंपरेत श्री गजानन महाराज यांनीही आपल्या अवतार काळात तसे अजूनही तसे उद्धार कार्य सातत्याने चालविले आहेच आहे. कृपाशक्तीनेच ही कार्य घडून येतात. आपली श्रद्धा मात्र उत्कट असावी लागते. संतांचा उपदेश मानावा. शेगावी एकदा पौष महिन्यात झामसिंग नावाचा भक्त आला होता. तो मुंडगावचा रहिवासी होता. श्रींना घेऊन जाण्यासाठी आला होता. श्री त्याच्याबरोबर निघाले. सोबत भक्तगणही होते. त्याने भंडाऱ्याची म्हणजेच गाव जेवणाची तयारी केली होती. अर्धा अधिक स्वयंपाक तयार झाला होता. श्री गजानन महाराज म्हणाले, अरे आज चतुर्दशी आहे. पौर्णिमेला भोजनाच्या पंक्ती होऊ देत. त्यावर झामसिंग म्हणाला, आता स्वयंपाक तयार होत आला आहे. लोकही जमले आहेत. श्री म्हणाले, व्यावहारिक दृष्टीने तुझे म्हणणे बरोबर आहे, पण देवाला आजचा प्रसाद मान्य नाही. झामसिंग बुचकळ्यात पडला. श्री म्हणाले, हे अन्न आज जेवणासाठी उपयोगात येणार नाही. तुम्ही प्रापंचिक आहात. स्वतःच्याच मनासारखे व्हावे असा तुमचा हट्ट असतो, पण प्रसादाला रिक्त तिथी चालत नाही. श्रींनी सांगूनही झामसिंगाने पंक्ती वाढल्या. लोक जेवायला बसणार तोच आभाळ भरून आले आणि पाऊस पडू लागला. विजा चमकू लागल्या. वारा सुटला. झाडे मोडून पडू लागली. सर्वत्र पाणी झाले. सर्व अन्न वाया गेले. मग मात्र पुन्हा झामसिंगाने श्रींना हात जोडून प्रार्थना केली की महाराज, उद्या तरी असे होणार नाही ना. आज सर्व मंडळी कष्टी झाली आहेत. आता खरं तर पावसाळा देखील नाही. उद्या पाऊस आला तर पिकांचेही नुकसान होईल. झामसिंगाच्या भंडाऱ्यापायी आमचे नुकसान झाले असा बोल लोकांनी लावू नये. याच भूमिकेतून झामसिंग श्रींना विनवू लागला. श्री म्हणाले, चिंता करू नकोस. उद्या तसे काही होणार नाही. आत्ताच मी पाऊस बंद करतो. एवढे बोलून त्यांनी आकाशाकडे पाहिले. तो काय ढग पांगले. ऊन पडले. संतांच्या सत्तेने हे घडून आले. दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला पुन्हा भंडारा झाला. लोक जेवण करून तृप्त झाले. अजूनही तिथे पौर्णिमेला गाव भोजन असते. झामसिंगने आपली सर्व मिळकत आणि जहागिरी श्रींच्या चरणी अर्पण केली. संतांची वचने, त्यांचा उपदेश, त्यांची इच्छा ही आज्ञा समजून वागले पाहिजे. हा भक्तिबोध या कथाप्रसंगातून श्री दासगणू महाराजांनी विशद केला आहे. पुढचा लेख वाचते मंडळी. त्याआधी कमेंट्समध्ये जय जय गणगणात बोते असं नक्की लिहा. वारी धर्म अर्ध्यावर सोडू नये. मुंडगावी महाराजांच्या भक्तगणांची संख्या वाढली. तिथेच पुंडलिक भोकरे नावाचा एक तरुण मुलगा होता. हा पुंडलिक नित्य रोजाने शेगावात श्रींचे दर्शन घेण्यासाठी येत असे.
पंढरीचे वारकरी जसे देहू आळंदीत जमतात आणि पंढरीची वारी करतात तसाच वारी धर्म पुंडलिक भुकर याने चालविला होता. एकदा कोणताही व्रतधर्म आपण अनुसरला तर तो नेटाने आणि नेकीने चालविला पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे, याही संतवाणीतील मर्म हेच आहे. पुष्कळ वेळा काही दुःख, संकटे, प्रतिकूलता निर्माण होऊन व्रतधर्मात खंड पडण्याची शक्यता असते. शक्यतो तरीही खंड पडू न देणे हेच दृढ भक्तीचे स्वरूप आहे. ही गोष्ट विसरता कामा नये. साथीचा प्रादुर्भाव. एकदा काय झाले तर संपूर्ण भारत प्रांतातच रोगाचा प्रादुर्भाव झाला. ताप येऊन थंडी वाजत असे, डोळे लाल होत असत, सांध्यावर काखेत गाठही येऊ लागे. रोगी बरळायला लागत, अंगाची तलखी होई, शुद्ध हरपून जाई. ही साथ सर्वत्र पसरली. लोक घरदारे सोडून अन्यत्र जाऊ लागले. मुंड गावातही रोग फैलावला. पुंडलिक शेगावास वारीसाठी निघाला. त्यालाही अंगात कणकण आली, पण त्याविषयी कोणाजवळ न बोलता तो सरळ शेगावची वाट चालू लागला. सोबत त्याचे वडीलही होते. 5 कोस एवढे अंतर चालून येता येताच पुंडलिकाला ज्वर चढला. एक पाऊलही पुढे टाकवेना अशी परिस्थिती झाली. खरे तर तो साथीने ग्रस्तच होता. काखेत गाठ आली. आता काय करणार असे वडिलांनी त्याला विचारले. त्यावर तो म्हणाला, माझ्या अंगात ताप भरला आहे, पुढे थोडेही चालवत नाही, शक्ती अगदी क्षीण झाली आहे. दुःख आहे ते व्याधीचे नाही तर वारी आधीच होईल याचे. त्याने देवाला म्हणून प्रार्थना केली. वारी धर्मात खंड पडू नये असेच त्याला वाटत होते. तो विनवू लागला, देवा दया घना, माझी वारी अर्ध्यावर राहू देऊ नकोस. ताप येऊ दे, पण वारीहून आल्यावर मी आजारी पडलो तरी चालेल. मग ह्या रोगात माझा मृत्यू झाला तरी मला त्याची पर्वा नाही. तो म्हणत होता की वारी धर्म हाच माझा पुण्यठेवा आहे. त्यात खंड पडून माझे पुण्य मात्र लयाला जाऊ देऊ नये. काहीही हो, पण वारी अर्ध्यावर राहू नये एवढे मात्र खरे. गुरुकृपे व्रत पूर्णत्वास नेले. गुरुकृपे व्रत पूर्णत्वास गेले. पुंडलिकाची ही स्थिती पाहून वडीलही चिंतातूर झाले. काय करावे त्यांनाही कळेना. शरीर सामर्थ्य जोवर परमार्थ घडे तोवर असा भक्ती सिद्धांत श्री दासगणू महाराज यांनी इथे नमूद केला आहे. पुंडलिक हा एकुलता एक मुलगा होता. तो जर रोगातच मरण पावला तर वंशाचा दिवाही मालवेल अशी दुःख वेदना वडिलाच्या मनात निर्माण होणे अगदी साहजिक आहे. वडिलांनी विचारले की पायी तर चालवत नाही, गाडी घोडे आणू का? पुंडलिकाने चक्क नकार दिला. तो म्हणाला, वारी ही पायीच झाली पाहिजे. मी उठत बसत कसे तरी शेगावला जाईन. वाटेतच मृत्यू आला तर माझे प्रेत तरी शेगावपर्यंत घेऊन जावे, हीच कळकळीची विनंती आहे. हे ऐकून वडीलही गहिवरले. पुंडलिक तसाच उठत बसत मनाचा धीर करून शेगावचा रस्ता चालू लागला. त्याने श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन त्यांना साष्टांग नमस्कार केला. श्रींनी त्याच्या काखेतली गाठ हाताने दाबली. म्हणाले, पुंडलिका, तुझ्यावरील गंडांतर आता टळले आहे. तू कशाचीही चिंता करू नकोस. श्रींच्या स्पर्श शक्तीने काखेतली गाठ तिथल्या तिथे जिरून गेली. तापही उतरला. अशक्तपणा मात्र खूपच होता. त्याने श्रींचा नैवेद्य ग्रहण केला. त्याला पुष्कळच बरे वाटू लागले. अंगात कापरे भरले होते तेही कमी झाले. पुंडलिक नंतर पूर्ण बरा झाला. त्या संदर्भात श्री दासगणू महाराजांनी सर्वांना हितोपदेश केला आहे की गुरुभक्तीचे फळ सत्य. उघड्या डोळ्या अंधांनो, दृढ श्रद्धेने पुंडलिकाने आपला वारी धर्म पूर्ण केला. श्रींनी त्याच्यावर कृपा केली. त्याचे व्रतात खंड पडू दिला नाही. भक्ताने अपार श्रद्धेने उपासना चालवली तर देवही त्यास अनुकूल होतो. श्री दासगणू महाराजांनी म्हटले आहे की गुरु योग्य असल्यावरी वाया न जाई सेवा खरी. कामधेनू असल्या घरी का न इच्छा पुरतील. गुरुवर दृढ श्रद्धा हवी. वारी पूर्ण करून पुंडलिक अपार आनंदाने मुंडगावाला परत गेला. गुरुकृपेने गंडांतरही टळले आणि वारी व्रतही पूर्णत्वास गेले. अध्याय 13 पूर्ण. गणगण गणात भूते. मंडळी, हा आपला चॅनल आपण अशासाठी सुरू केलेला आहे की आपली माता भगिनी ज्या आहेत त्यांना परमार्थ करायची खूप इच्छा असते. देवाचं वाचन करायची इच्छा असते. आपले जे भाऊ आहेत त्यांनासुद्धा वाचायची खूप इच्छा असते. मनातून खूप वाटत असतं. पण प्रत्येकजण सध्या इतकं धावपळीत आहे की त्यांना
अगदी 15 मिनटं 20 मिनटं सकाळी आणि संध्याकाळी वेळ काढणंही शक्य होत नाही आहे. तर अशा सगळ्यांसाठी आपला हा चॅनल आहे की त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी 15-15 मिनटं वेळ जरी अगदी काढला आणि त्यांची नित्यकर्म करता करता कानामध्ये कॉर्ड लावून जरी त्यांनी ऐकलं तरी त्याचा त्यांना स्वतःला प्रचंड फायदा होणार आहे. तुम्हाला श्री गजानन महाराजांचं चरित्र ते कसे होते ते सगळं समजेल प्रत्येक लेखातून. तर त्याचा तुम्हाला स्वतःला खूप फायदा होईल. पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात येतील आणि निगेटिव्ह विचार तुमच्यापासून कोसो लांब जातील. तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. जर तुम्ही प्रापंचिक अडचणीत असाल तर ते सगळे त्या अडचणी तुमच्या गजानन महाराज दूर करतील. घरात जर ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांना यूट्यूब चालू करून मोठ्या आवाजात ऐकायला दिलं तर त्याचं तुम्हाला खूप मोठं पुण्य लाभेल. कारण ज्या वार्धक्यातल्या व्यक्ती असतात त्यांना बसून वाचणे शक्य नसते. मोतीबिंदू वगैरे डोळ्याला झालेला असतो तर दिसतही नाही नीट. तर अशा सगळ्यांसाठी हा आपला चॅनल आहे. किंवा जे परदेशामध्ये आहेत तुमचे भाऊ बहिणी मित्रमैत्रिणी त्यांच्यापर्यंत हा आपला चॅनल नक्की पोहोचवा, शेअर करा. त्याचा तुम्हाला स्वतःला खूप 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 फायदा होईल. आणि आपल्या चॅनलला भरपूर सपोर्ट करा. आत्तापर्यंत सबस्क्रायबर हळूहळू चांगले वाढायला लागलेले आहेत आणि त्याचा मला स्वतःला खूप आनंद होतो आहे की माझ्यासारखाच तुम्हालाही सगळ्यांना फायदा हो. धन्यवाद. गण गण गणात होते.